आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवस आहे। मुंबईत विसर्जन मिरवणुकांची लगबग आता सुरू झालेली आहे। थोड्याच वेळात प्रतिष्ठित मंडळांच्या मिरवणुकांना सुरुवात देखील होणार आहे। तर गणेश गल्लीच्या राजाची विसर्जनाची मिरवणूक आता सुरू झालेली आहे। तर लालबागच्या राजाची महाआरती देखील आता पार पडलेली आहे। तर मंडपातून प्रस्थान देखील ठेवलेलं आहे। तरी थेट हैदराबाद मधील दृश्य आपण पाहतोय। हैदराबाद मध्ये देखील अनंत चतुर्दशीचा उत्साह पाहायला मिळतोय। तर दुसरी दृश्य पुण्यातील आपण पाहतोय। पुण्यामध्ये अजित पवार हे देखील आता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होत आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। पहिली दृश्य पुण्यामधील आहेत आणि दुसरी दृश्य आहेत हैदराबाद मधील। तर पुण्यामध्ये अजित पवार आणि चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। मुरलीधर मोहोळ हे देखील उपस्थित आहे। श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पांच्या मिरवणुकीला आता सुरुवात होते आहे आणि प्रामुख्याने मुंबई पुण्यामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह गेले 10 दिवस पाहायला मिळालेला होता। आपल्या लाडक्या बाप्पांची 10 दिवस मनोभावे पूजा आराधना केल्यानंतर लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची आजची ही वेळ आलेली आहे आणि त्यासाठी आता सर्वच गणेश मंडळ सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। गेली 10 दिवस भक्तिभावाने आपल्या लाडक्या गणरायाची पूजा केल्यानंतर आता लाडक्या गणरायाला निरोप देण्याचा आजचा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी आणि त्यानिमित्तानं आता सगळ्या मंडळांची जय्यत तयारी देखील सुरू झालेली आहे। मिरवणुकांना देखील सुरुवात झालेली आहे। ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत मोठ्या जल्लोषामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय। जल्लोषाची ही दृश्य देखील आपण पाहतोय। पुण्यामधील पहिली दृश्य, त्यानंतर लालबागच्या राजाची दृश्य आपण पाहतोय। लालबागच्या राजाच्या मंडळाच्या वतीने देखील आता विसर्जनाच्या मिरवणुकीची जय्यत अशा पद्धतीची तयारी करण्यात आलेली आहे। काल रात्रीपासून लालबागच्या राजाचं दर्शन बंद करण्यात आलं आणि त्यानंतर लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये मिरवणुकीसाठी जी तयारी सुरू झालेली होती आणि ती तयारी आता पूर्ण झालेली आहे। लालबागचा राजा प्रस्थान ठेवतोय। महाआरती देखील पार पडणार आहे। तर लालबागच्या राजाची ही दृश्य आपण पाहतोय। लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये आता गणेश भक्तांची आणि या मंडळाच्या कार्यकर्त्यांची ही सगळी लगबग आहे। थोड्याच वेळात लालबागचा राजा विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी प्रस्थान ठेवणार आहे आणि मिरवणुकीला आता सुरुवात होते। आकर्षक असा देखावा आणि आकर्षक अशी सजावट यावर्षी साकारण्यात आलेली होती। मयूरासनावर लालबागचा राजा यावर्षी विराजमान झालेला होता आणि संपूर्ण मयूराच्या रूपामध्ये हा आरास देखील करण्यात आलेला होता। दरबार सजवण्यात आलेला होता आणि त्यानंतर गणेश मंडळाचे हे सगळे कार्यकर्ते आता लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची आज वेळ आलेली आहे। प्रामुख्याने पुणे आणि मुंबईमधील ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पांच्या मिरवणुकीला पुण्यामध्ये सुरुवात होते, तर इकडे मुंबईतून लालबागचा राजा थोड्याच वेळात विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रस्थान ठेवणार आहे। मोठ्या संख्येने गणेश भक्त या मिरवणुका पाहण्यासाठी सहभागी होत असतात। संपूर्ण मिरवणुकांचा हा सोहळा याची देही आणि याची डोळा अनुभवण्यासाठी संपूर्ण मुंबई नगरी आणि संपूर्ण महाराष्ट्र आता सज्ज झालेला आहे। मुंबईतला गणपती उत्सव पाहण्यासाठी फक्त राज्यातूनच नव्हे, देशातूनच नव्हे तर जगभरातून गणेश भक्त येत असतात। परदेशी पाहुणे देखील या गणेश सोहळ्याच्या निमित्ताने, गणपती उत्सवाच्या निमित्ताने मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये खास महत्त्वाचे गणपती पाहण्यासाठी येत असतात आणि त्यानंतर 10 दिवस हा पाहुणचार केल्यानंतर लाडक्या बाप्पांना निरोप देण्याची वेळ आता आलेली आहे आणि लाडक्या बाप्पांची ही दृश्य आपण पाहतोय। लालबागच्या राजाच्या मंडळाची ही गर्दी आता गणेश भक्तांच्या वतीनं हे शेवटचं दर्शन देखील केलं जाते आणि थोड्याच वेळात लालबागचा राजा आपल्या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये प्रस्थान ठेवणार आहे आणि त्यासाठी मंडळाच्या वतीनं करण्यात आलेली तयारी देखील आता पूर्ण झालेली आहे। मुंबईतील सगळे महत्त्वाचे गणपती पुढच्या काही मिनिटांमध्ये त्यांच्या मिरवणुकींना सुरुवात देखील होते आहे।
लालबागच्या राजाची ही पूजा करतानाची दृश्य आपण पाहतोय। पुष्पहार अर्पण केला जातोय। पहिली दृश्य आहेत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती पुण्यातली ही दृश्य आहेत। मिरवणुकीला देखील सुरुवात झालेली आहे। तरुणाईचा जल्लोष खऱ्या अर्थानं या मिरवणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। पुण्यातील गणेशोत्सव देखील आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो। मानाचे 5 गणपती आणि त्यानंतर प्रतिष्ठित गणपती असे सगळे गणपती मोठे उत्सव साजरे करत असतात आणि जशा आगमनाच्या मिरवणुका जय्यत असतात तशा देखील विसर्जनाच्या मिरवणुका देखील त्याच जल्लोषामध्ये त्याच जय्यत पद्धतीने असतात। लालबागच्या राजाची खास शान असते। संपूर्ण जगभरातून गणेश भक्त आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात। नवसाला पावणारा गणपती अशी या लालबागच्या राजाची ख्याती आहे आणि अनेक गणेश भक्त नवस देखील करतात। नवस पूर्ण झाल्यावर तो फेडण्यासाठी देखील येत असतात आणि त्यानिमित्तानं लाखोंच्या संख्येनं गणेश भक्त 10 दिवसामध्ये लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक झालेले आहे। आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचं रूप हे डोळ्यामध्ये साठवण्यासाठी गणेश भक्तांची लगबग संपूर्ण 10 दिवस आपल्याला 24 तास पाहायला मिळाली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।